मला येथे शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं आज करमाळा तहसीलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज निवेदन देत आहोत। तर आमची मूळ मागणी शेतकऱ्याची जी त्यांनी कर्जमाफी केली, महापुरुषाचं नाव देतात आणि शेतकऱ्याची फसवणूक करतात। कारण ही जी काल महाराष्ट्र शासनाची कर्जमाफी दिलेली आहे ती पूर्णतः फसवी कर्जमाफी आहे। याचा गोरगरीब शेतकऱ्याला कसलाच फायदा होत नाही। दंडाटक्या आणि म्हणजे काही व्यापारी लोकांनाच हा कर्जमाफीचा फायदा होतो आहे। तर आमची मूळ मागणी अशी, शेतकरी ह्यापासून कर्जमाफीपासून वंचित राहतो आहे। मूळ शेतकऱ्याला कर्जमाफीपासून कसलाच फायदा होत नाही। त्यामुळं सरसकट जर कर्जमाफी झाली तरच आमच्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल आणि तीच कर्जमाफी आम्हाला मिळावी। आणि आम्ही त्यासाठी सर्व पक्षाच्या वतीनं शासनाचा निषेध म्हणून येत्या शुक्रवारी सकाळी 11:30 वाजता तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही महाराष्ट्र शासनाचा आणि जे त्यांनी जाहीर फसवी कर्जमाफी काढली त्याची होळी करण्याचा घंटानाद आंदोलन करण्याचा आम्ही शुक्रवारी आंदोलन करणार आहोत। आणि आम्ही हे जर आमच्या शासन स्तरावर जर सरसकट कर्जमाफी नाही झाली तर आम्ही आंदोलनाचा लढा अजून तीव्र करू। आज या ठिकाणी करमाळा तहसीलला सर्व पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। या ठिकाणी सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली ती फसवी कर्जमाफी आहे। या ठिकाणी सरकार काय म्हणते, पहिल्याला ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना या योजनेचा लाभ नाही। माझा एकच प्रश्न आहे, आमदार खासदार हे निवडून गेल्यानंतर पुन्हा ह्यांना उभा राहण्याचा अधिकार आहे, मग आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा का अधिकार नाही? शासनाने कर्जमाफी द्यावी। आमचे मित्र शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी अन्नत्याग केला आहे, त्यांना आम्ही आंदोलनाला पाठिंबा देतोय करमाळकरांच्या वतीने। यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना असेल, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, रयत क्रांती संघटना असेल, सर्व संघटनेच्या वतीने आम्ही सरकारचा धिक्कार करतो आणि येत्या शुक्रवारी आम्ही तहसील समोर घंटानाद आंदोलन करणार आहोत। काल आमचे नेते शेतकऱ्यांचे रविभाऊ तुपकर बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत। ही शेतकऱ्याची चेष्टा लावली ह्या सरकारने। कर्जमाफी ही फसवी